नमस्कार. आजच्या मेडिटेशनमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने ही ध्यानसाधना आपण घेतोय आणि सांगायला खूप आनंद होतोय, की मागील वर्षी कोजागिरीला म्हणजे त्याच्या आधीही अशा प्रकारची ग्रुप हीलिंग किंवा ग्रुप मेडिटेशन सेशन सातत्याने घेत होतो. पण मागील वर्षी साधारण कोजागिरी पौर्णिमेपासून पौर्णिमा आणि अमावस्या, फुल मून आणि न्यू मून मेडिटेशन हा नवीन उपक्रम चालू केला होता, ज्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि ह्या एका वर्षामध्ये अनेकांना ह्याचा विविध माध्यमातून किंवा विविध प्रकारच्या ध्यान साधनांमधून अनेक प्रकारचे विशिष्ट असे फायदे झालेले आहेत. तर त्यातलंच हे पुढचं सत्र आपलं कोजागरी विशेष. आणि कोजागरी पौर्णिमेच्या मुख्य ध्यान साधनेकडे जाण्याआधी क्विक द हिलिंग लॅब आणि संवाद सेंटर संस्थांची क्विक माहिती आणि आजचा जो आपलं मेडिटेशन आहे त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या काही उपक्रमांबद्दलची अगदी थोडक्यात माहिती देते. स्लाइड शेअर करते. स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल. संवाद सेंटर आणि एक सेकंड. संवाद सेंटर आणि हिलिंग लॅबच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम, विशेषतः ध्यान सत्र, संस्कृतच्या अनुषंगाने येणारे मंत्र आणि काही मंत्रांच्या अनुषंगाने येणारे बाकीच्या काही साधना. पण जेव्हा साधना म्हणतो तेव्हा खूप त्याला एक पुरातन स्वरूप येतं. तसं न करता अगदी प्रॅक्टिकल पद्धतीने आपण ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात अनेक प्रयोग असतात आणि अशाच प्रयोगांना अनुभवण्यासाठी आधी हा होता. आम्ही परत आमचा रिलॉन्च करतोय स्पा, त्याच्याबद्दल सांगते थोडक्यात. तर मगाशी मी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याचा अनुभव घेण्यासाठी काही क्विक छोटी सत्र घेतली जातात, ज्याला आपण एखादं सेशन म्हणूया. सत्र म्हणण्यापेक्षा खूप मोठं पण नाही, इंडिव्हिज्युअल हिलिंग सेशन्स. वेलनेस स्पा जो आधी कार्यरत होता तो पुन्हा एकदा कार्यरत होतोय. मुंबईमध्ये ठाणे इथे हा वेलनेस स्पा आहे आणि या वेलनेस स्पाच्या अंडर साऊंड हिलिंग, कुंडली, इथे काहीच नावं लिहिलीत पण अनेक अशा प्रकारची कुंडली कन्सल्टन्सी किंवा टॅरो रिडिंग, बेसिक मॅग्नेटिक थेरपी, क्रिस्टल्स या विषयांची ज्यांना माहिती आहे तो क्रिस्टल, साऊंड बोल्स किंवा या अनुषंगाने येणाऱ्या विविध वस्तू, अशा वस्तूही या सेंटरमध्ये उपलब्ध असतात. आणि ह्या वेलनेस स्पाच्या माध्यमातून अनेक प्रकारची सामूहिक ध्यान सत्र किंवा तिथे सेंटरला एक्झिबिशन आणि असं सगळं घेतलं जातं. तर याचं उद्घाटन म्हणण्यापेक्षा रिलॉन्च आहे. आधी हे सर्व काही कार्यरत होतं. त्याला अनुसरूनच पुढच्या कार्यशाळा आहेत, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगते आणि मग आपण आपल्या आजच्या मेडिटेशनकडे जातोय. येत्या काळामधल्या कार्यशाळांमध्ये चक्र साधना याची ॲडव्हान्स कार्यशाळा म्हणजे दुसरा किंवा लेवल 2 आपण घेतोय. अतिशय वेगळ्या स्वरूपाचं आहे. प्रत्येक चक्रावरून स्वतःचं अनालिसिस कसं करायचं, स्वतःच्या आरोग्याच्या समस्या किंवा स्वतःच्या कुठल्याही प्रकारच्या विषयाचं, मग कुठलाही विषय तुम्ही घेऊ शकता. आरोग्य असेल, हेल्थ असेल, वेल्थ असेल, प्रॉस्पॅरिटी, करिअर, प्रोफेशन, या सगळ्यामध्ये चक्रांचा काय रोल आहे आणि त्याचं सेल्फ अनालिसिस कसं करायचं हे आपण त्यात शिकणार आहोत. मगाशी म्हटलं तसं ती लेवल 2 कार्यशाळा आहे, त्यामुळे त्यासाठी लेवल 1 अनिवार्य आहे. तर ती तुम्ही डिसेंबरमध्ये साधारण लेवल 2 होईल. नोव्हेंबरला तुम्ही लेवल 1 करू शकता. काही मिनी वर्कशॉप्स अनेक जणांची विचारणा होती. अनेक जणांनी याबद्दल माहिती विचारली होती आणि म्हणून ही मिनी वर्कशॉप चालू करतोय, ज्याच्यामध्ये डाउजिंग हे जे शास्त्र आहे, पेंड्युलम डाउजिंग, याचा प्राचीन भारतीय दृष्टिकोन काय आहे, प्राचीन भारतीय दृष्टिकोनातून डाउजिंग कसं करता येतं आणि त्याबरोबरच डाउजिंगचं एक वेस्टर्न शास्त्र आहे, या दोन्हीची सांगड घालणारं पेंड्युलम डाउजिंगची एक वेगळी कार्यशाळा. याच्यामध्ये सर्टिफिकेट असेल, याचा अर्थ तुम्ही या प्रमाणपत्रानंतर तुम्ही स्वतः डाउजिंग करू शकणार आहात, स्वतःसाठी, इतरांसाठी. तर ते इनडेप्थ आहे, त्याच्यामध्ये क्लायंट हँडलिंग आणि सगळंच, आपण कसे चार्ट्स बनवायचे, मग कसे पूर्वी चार्ट बनवण्याची पद्धत होती, असे अनेक गोष्टी इंटरेस्टिंग शिकणार आहोत. डाउजिंग प्रमाणेच टॅरो रिडिंग हा एक अतिशय सगळ्यांच्या आवडीचा विषय, त्या विषयाची कार्यशाळा पुन्हा एकदा ट्रेनिंग स्वरूप कार्यशाळा आहे, की ज्यात स्वतःसाठी आणि इतरांसाठी कसा उपयोग करायचा हे आपण शिकणार आहोत. स्विचवर्ड्स बद्दल ज्यांना माहिती आहे, स्विचवर्ड या विषयावरती एक कार्यशाळा लवकरच येते आहे.
त्याला अनुसरूनच र्यून रिडिंग, स्विचवर्ड किंवा क्रिस्टलमध्ये र्यून हा एक प्रकार येतो आणि टॅरो रिडिंग सारखाच अतिशय पॉवरफुल असा भारतीय नाही पण वेगळ्या स्वरूपाचा र्यून रिडिंग हा एक कॉन्सेप्ट आहे. याच्यावरची कार्यशाळा ही आपण लवकरच घेतोय. तर हे काही मिनी वर्कशॉप्स जी तुम्ही वन ऑन वन म्हणजे एकच व्यक्ती एका वेळी अशा पद्धतीने करू शकता किंवा सामूहिक स्वरूपात करू शकता. या कार्यशाळांच्या निमित्ताने आपण भेटूच या आणि अनेक प्रकारचे ध्यान सत्र, जसं आज कोजागिरी विशेष आहे तसंच न्यू मून म्हणजे अमावस्येला पुढचं मेडिटेशन असणार आहे. सो तेव्हाही निश्चितपणे आपण भेटूया. आत्ताच्या मेडिटेशनला सुरुवात करूया लगेचच. सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे. आजचा जो विषय आहे कोजागिरी, को जागरती, कोण जाग आहे असं विचारणारी कोजागिरी आहे. सो डोळे मिटून आधी सगळ्यात पहिले हा प्रश्न विचारायचा आहे स्वतःला की कोण जाग आहे. असं लक्ष्मी विचारते, याची गोष्ट कथा आपल्याला माहीत आहे, सर्वज्ञात आहे. हे जाग असणं म्हणजेच अवधान, म्हणजेच अलर्ट, म्हणजेच माइंडफुलनेस, जो काही शब्द वापरा, पण याचा संदर्भ कोजागिरी याच्याशी तुम्हाला सहज जोडता येईल. सो आपण आधी जागे आहोत का, आपलं अवधान आहे का, आपलं लक्ष आहे का, हे अनुभवायचंय. डोळे मिटून ही प्रोसेस, पहिली छोटी प्रोसेस आहे. तुम्ही डोळे मिटून करा, डोळे उघडे ठेवून करा, जसं तुम्हाला योग्य वाटतंय. जे हे मेडिटेशन यूट्यूबच्या माध्यमातून अनुभवणार आहे त्यांच्यासाठी सूचना, आपण प्रॉस्पॅरिटी मॅनिफेस्टेशन प्रोसेस आणि मेडिटेशन असं करतोय. त्यामुळे प्रॉस्पॅरिटी किंवा मनी असं म्हटल्यावर तुम्हाला जे काही पटकन वाटतं, ज्याच्याशी तुम्ही कनेक्ट होता, अशी वस्तू जवळ घेऊन बसा. अगदी सोपी वस्तू, उदाहरणार्थ नोट, एखादी रुपयाची, 10 रुपयाची, 500 रुपयाची नोट, नाणी, असं काहीही, किंवा दागिना, असं काहीही जवळ घेऊन बसा. त्याचा स्पर्श अनुभवता येईल अशी वस्तू. आणि ती वस्तू घेऊन बसल्यानंतर या प्रोसेसला आपण सुरुवात करू शकतो. मगाशी म्हटलं तसं डोळे मिटून अथवा डोळे उघडे ठेवून पहिले चिंतनात्मक प्रोसेस आहे. कोजागृती असं कोजागिरी विचारते. मग आपण जागे आहोत का, आपलं लक्ष आहे का, हा पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा. आणि कशाकडे लक्ष आहे का, तर अर्थात प्रॉस्पॅरिटी हा जो आपण विषय घेतलाय, समृद्धी, अबंडन्स, प्रॉस्पॅरिटी, संपन्नता, कुठलाही शब्द आठवा. अगदी मनी हा शब्द तुम्हाला योग्य वाटला तर तो शब्द तुम्ही घेऊ शकता. पण याच्याविषयी आपण जागरूक आहोत का, हे आधी अनुभवायचंय. जागरूक आहोत का म्हणजे याच्याकडे माझं लक्ष आहे का. प्रॉस्पॅरिटीच्या माझ्या ज्या काही इच्छा असतील, माझे जे काही संकल्प असतील, त्याच्याबद्दल मला क्लॅरिटी आहे का, असे सोपे प्रश्न आधी स्वतःला विचारायचे. की मला प्रॉस्पॅरिटी हवी आहे, पण म्हणजे नेमकं काय हवंय हे मला माहीत आहे का. आणि याला जोडूनच आपण छोटी प्रोसेस करणार आहोत. प्रॉस्पॅरिटी म्हटल्यावर जी काही वस्तू आपल्याला वाटते ती आता हातात घ्यायची आणि आता डोळे मिटायचे. डोळे मिटून श्वासाची जाणीव, आपण ही वस्तू हातात घेतलीये आणि श्वासाकडे लक्ष द्यायचं. प्रॉस्पॅरिटी मॅनिफेस्टेशन प्रोसेसला, प्रोसेस आणि मेडिटेशन आणि ध्यान साधना आता आपण एकत्रित करणार आहोत. डोळे मिटून हे करत असताना सगळ्यात सुरुवातीला प्रॉस्पॅरिटीचा स्पर्श अनुभवायचा आहे. प्रॉस्पॅरिटी म्हणजे काय याचा स्पर्शाने अनुभव घ्यायचा आहे. मग तो पैशांचा स्पर्श असेल, एखाद्या वस्तूचा,
एखादं प्रॉस्पॅरिटीशी निगडित चिन्ह असेल, जे काही तुमच्या हातात आहे, त्याचा स्पर्श अनुभवायचा. तो स्पर्श कसा आहे? तो स्पर्श आपल्याला आनंद देतो, सुख देतो, समाधान देतो. आणि आपल्या हातातला हा जो स्पर्श आहे, यालाच आपल्या संस्कृतीमध्ये लक्ष्मी असं नाव दिलेलं आहे. या लक्ष्मीची अनेक स्वरूप आहेत. याच्यातलं एक स्वरूप आपण आत्ता जवळ घेतलंय. डोळे मिटून काही काळ स्पर्शाचा अनुभव आणि हा अनुभव घेत असताना आता हळूहळू आपण इतरही ज्ञानेंद्रियांकडे जाणार आहोत. डोळे मिटून आता प्रॉस्पॅरिटीचं व्हिज्युअल स्वरूप म्हणजे डोळ्यांना दिसणारी समृद्धी किंवा प्रॉस्पॅरिटी याच्या एखाद्या प्रसंगाला कनेक्ट व्हायचंय. आपण डोळे मिटलेले आहेत आणि प्रॉस्पॅरिटी हा विषय जेव्हा पहिल्यांदा मला आठवला असेल, कळला असेल, किंवा प्रॉस्पॅरिटी म्हटल्याबरोबर, मनी म्हटल्याबरोबर तुम्हाला आत्ता जो काही प्रसंग आठवतोय तो डोळे मिटून बघण्याचा आणि अनुभवण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न करायचा. कुठलाही प्रसंग असेल, अगदी आज घडलेला, अलीकडचा, आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात घडलेला असेल, कुठलाही प्रसंग त्याला कनेक्ट व्हायचंय. आणि हा डोळ्यांनी बघायचा आहे, डोळे मिटून बघायचा आहे, पण डोळ्यांसमोर तो बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकीकडे आपण स्पर्शाचा अनुभव घेतोय आणि एकीकडे डोळ्यांनी प्रॉस्पॅरिटी म्हटल्यावर जे काही तुम्हाला पटकन आठवतंय असा तुमच्या आयुष्यात घडलेला प्रसंग. मनी किंवा प्रॉस्पॅरिटी म्हटलं की त्याची विविध रूपं आहेत, जशी लक्ष्मीची विविध रूपं आहेत. मग ही रूपं ह्याच्यातलं एक रूप आपण आता डोळ्यांनी अनुभवतोय. डोळे मिटून डोळ्यांसमोर ते चित्र आपल्या येतंय. मग ते प्रत्यक्ष मनी, प्रत्यक्ष पैसा असेल किंवा जिथे आपल्याला मनी आणि प्रॉस्पॅरिटी हे विषय जाणवले असा कुठलाही प्रसंग असेल. उदाहरणार्थ एखादा डिस्काउंट मिळाला असेल, एखादा सेल असेल, एखाद्या ठिकाणी अचानक आपल्याला भेटवस्तू मिळाली, कोणी आपल्यासाठी काही सरप्राईज गिफ्ट दिलेलं असेल. असे जास्त प्रसंग आठवले तरी चालणार आहे, एकापेक्षा अधिक सुद्धा चालणार आहे. पण या प्रसंगांना कनेक्ट व्हायचं. हे प्रसंग डोळे मिटून डोळ्यांसमोर बघण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रॉस्पॅरिटी म्हटलं की त्याची अनेक स्वरूपं असतील. आपलं प्रमोशन झालेलं असेल तो प्रसंग, आपल्याला कुठेतरी काहीतरी बक्षीस मिळालं तो प्रसंग, कोणी आपल्याला काही दिलं असेल, आपल्याला अचानकपणे काहीतरी धनलाभ झाला असा एखादा प्रसंग असेल. असं जे जे तुम्हाला आठवतंय, बी क्रिएटिव्ह. आपल्या कल्पनाशक्तीला अजिबात थांबवायचं नाही. जे जे तुम्हाला सुचतंय, आठवतंय, स्मरतंय, ते सगळं डोळ्यांसमोर बघण्याचा प्रयत्न. आणि एकदम डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न. आपण प्रक्रियात्मक ध्यान साधना करत आहोत. सो जेवढं डिटेल तुम्हाला बघता येईल तेवढं ते बघायचं, अनुभवायचं.
आता हळूहळू पुढच्या ज्ञानेंद्रियाकडे जाणार आहोत. आपल्या स्पर्शाचं जागरण, को जागृती अशी आपली थीम आहे आजची. या स्पर्शाचं जागरण आपण केलेलं आहे. डोळा या दुसऱ्या ज्ञानेंद्रियाचं जागरण आपण करत आहोत. आणि आता परत तिसऱ्या कानांकडे जाऊया. कान, श्रवणेंद्रिय ज्याला म्हणतात, इयर्स. प्रॉस्पॅरिटी चा अनुभव आपण कानांनी घेतला असेल अशा प्रसंगांचं आता स्मरण करायचंय. आता श्रवण या आपल्या शक्तीचं आपण जागरण करतोय. श्रवणात्मक जागरण म्हणजेच कानांनी आपण प्रॉस्पॅरिटीचा जो काही अनुभव घेतला असेल त्याचं स्मरण तो आठवायचा आहे. काहीतरी ऐकू आलंय आणि प्रॉस्पॅरिटी हा विषय आहे. पैशांचा आवाज असेल, नाण्यांचा आवाज असेल, प्रॉस्पॅरिटीशी संदर्भातलं एखादी घटना, एखादी बातमी आपल्याविषयी, आपल्या कुटुंबाविषयी, कुटुंबातल्या कोणाविषयी असं काहीतरी आपण ऐकलेलं असेल. अगदी सोपं कुठल्या तरी लकी ड्रॉमध्ये आपलं नाव आलं असेल, ते आपल्याला ऐकू आलं असेल, ते आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं असेल. मोबाईल किंवा फोनच्या माध्यमातून काहीतरी तुम्हाला प्रॉस्पॅरिटी संदर्भात कळलं असेल. असं जे जे आठवतंय ते सर्व प्रसंग आठवायचे. खरेदीच्या वेळी आपण काही संवाद करतो, त्या संवादातून प्रॉस्पॅरिटी, त्याच्यातून लक्ष्मी आपल्यापर्यंत पोहोचत असते असे शब्द आठवू शकतो. जे जे आठवतंय आणि हे आठवत असताना कदाचित काही व्हिज्युअल्स येतील, काही डोळ्यांनी सुद्धा आठवेल, पण जास्त लक्ष कानाकडे द्यायचंय. जास्त लक्ष प्रॉस्पॅरिटी आपण जेव्हा ऐकली होती, कुठल्या कुठल्या स्वरूपात ऐकलेली ते बघायचंय. जास्तीत जास्त प्रसंग त्याला कनेक्ट होण्याचा प्रयत्न. कुठल्या कुठल्या स्वरूपांमध्ये प्रॉस्पॅरिटीचं श्रवण झालेलं आहे त्याचं जागरण. ते जागृत करायचे आहेत, ते आठवायचे, जाणीवपूर्वक आठवायचे. कानांवर पडलेले शब्द, आवाज, जिथे प्रॉस्पॅरिटी हा विषय आहे. मग ती निसर्गाची समृद्धी असेल, पाण्याचा आवाज असेल, धबधबा असेल, समुद्राच्या लाटांचा आवाज असेल, जे जे तुम्हाला प्रॉस्पॅरिटी असं वाटतं ते सगळं काही ह्याच्यामध्ये आलं. भौतिक समृद्धी तर आलीच आलीच, पण त्याच्या पलीकडे जाऊन आजूबाजूच्या आवाजांमधनं तुम्हाला समृद्धी वाटली असेल. एखाद्या कलाकाराला त्याचा रियाज किंवा गाण्याचा आवाज किंवा तानपुऱ्याचे स्वर ही प्रॉस्पॅरिटी असेल. असं जे काही तुम्हाला स्मरतंय त्याचा अनुभव कानांच्या माध्यमातून आपण स्पर्शाने या ध्यानाला सुरुवात केली होती. आधी स्पर्श, मग त्यानंतर डोळ्यांच्या माध्यमातून प्रॉस्पॅरिटीचं दर्शन किंवा जेव्हा जेव्हा आपण प्रॉस्पॅरिटी अनुभवली त्या प्रसंगांची आठवण. हळूहळू आपण कानाकडे आलोय, जिथे जिथे प्रॉस्पॅरिटी शी संबंधित काही घटना, काही गोष्टी आपण ऐकल्या आहेत त्याचं स्मरण. आणि आता परत पुढे जाणार आहोत. समृद्धी किंवा प्रॉस्पॅरिटी, मनी असं म्हटल्यावर नाक या आता पुढच्या ज्ञानेंद्रियाकडे जायचंय. स्मेल स्वरूपातली प्रॉस्पॅरिटी, जिथे आपण आपल्या या घ्राणेंद्रियाचा,
नाकाचा वापर करतो, नोज या आपल्या ऑर्गनचा वापर करतो. आणि कुठल्याही प्रकारचे सुवास जे आपल्याला प्रॉस्पॅरिटीला कनेक्ट करतात. मग एखाद्या पूजेच्या ठिकाणचा विशिष्ट वास असेल, एखादा यज्ञ केला असेल किंवा एखादे विधी काही केले असतील, त्याचे काही विशिष्ट वास असतील. निरांजनाचा, विशेषतः तुपाच्या निरांजनाचा काही छान असा स्मेल असतो. प्रॉस्पॅरिटी म्हटलं की तुम्हाला कुठले कुठले वास आठवतात? लग्नाच्या पंक्तीतले अन्नाच्या स्वरूपातील प्रॉस्पॅरिटीशी संबंधित वास असतील. असे सुगंध, असं जो काही तुम्हाला आठवतोय तो आठवायचा. मी काही उदाहरणं देते, पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अनेक गोष्टी आठवू शकतात. प्रॉस्पॅरिटी म्हटलं की वासाच्या ठिकाणी कुठली प्रॉस्पॅरिटी आहे त्याचं जागरण. एखाद्या विशिष्ट अशा परफ्यूमचा, अत्तराचा वास असेल, तुमच्या बागेतल्या फुलांचा सुगंध असेल, निर्माल्याचा एक विशिष्ट वास असतो, तिथे सुद्धा समृद्धी आहे. पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा मातीचा येणारा सुगंध असेल. जिथे जिथे तुम्हाला प्रॉस्पॅरिटी वाटत आहे ते सगळं आठवायचं. भौतिक समृद्धी, नैसर्गिक समृद्धी, अशा तुमच्या समृद्धीच्या ज्या काही संकल्पना आहेत त्याचं स्मरण, त्याचं जागरण. बी क्रिएटिव्ह. जे जे सुगंध आठवतायत ते आठवायचे. आपल्या हातामध्ये वस्तूचा स्पर्श आहे. स्पर्शाकडून आपण व्हिज्युअल म्हणजेच त्याचं स्वरूप अनुभवलं, त्याचा नाद अनुभवला. आता या प्रॉस्पॅरिटीचं सुगंध स्वरूपात अनुभव आपण घेतोय. ही एकच लक्ष्मी, तिचं जागरण या विविध ज्ञानेंद्रियांनी आपण करत आहोत. जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त आठवेल तेवढं आठवायचं. आणि आता हळूहळू पुढच्या ज्ञानेंद्रियाकडे जाणार आहोत. आपली जिव्हा म्हणजे जीभ. प्रॉस्पॅरिटी म्हटल्यावर कुठल्या कुठल्या चवी तुम्हाला आठवत आहेत, ज्या तुम्हाला प्रॉस्पॅरिटीच्या व्हायब्रेशनशी कनेक्ट करतात. आपला विषय समृद्धी हा आहे. या समृद्धीच्या आठवणींची, समृद्धीच्या स्पंदनांशी मला जोडणाऱ्या अशा चवींचं जागरण. कुठल्या कुठल्या चवी आठवतायत? एखाद्या विशिष्ट अशा आवडीच्या पदार्थाची चव असेल, कुठे एखाद्या समारंभात काहीतरी आपण खाल्लं असेल त्याची चव असेल. अशा ज्या ज्या चवी तुम्हाला आठवतायत त्यांचं जागरण. आणि या सगळ्या ठिकाणी जेव्हा तुम्ही समृद्धीचा अनुभव घेतलाय, प्रॉस्पॅरिटी किंवा मनी या विषयाने, पैसे किंवा समृद्धी या विषयाने जो आनंद, जे सुख, जे समाधान मिळतं, असं सुख समाधान देणाऱ्या चवी त्यांचं जागरण. मग त्या कुठल्याही असतील. षड्रस अन्न आपण म्हणतो, असे 6 रसांपैकी कुठलाही रस असेल त्याचं जागरण. विविध चवींना कनेक्ट व्हायचं. त्या निमित्ताने अनेक प्रसंग जरी आठवले
तरी सुद्धा चव हा आपला विषय आहे, जिव्हा हे आपलं ज्ञानेंद्रिय आहे. सो त्याला कनेक्ट होण्याचा प्रयत्न. प्रॉस्पॅरिटी ह्या एकाच विषयाचा विविध मार्गाने आपण अनुभव घेतोय याची जाणीव. पंच ज्ञानेंद्रियांनी आपण प्रॉस्पॅरिटी या विषयाचं जागरण करत आहोत. समृद्धी, संपन्नता, संपदा या विषयाचं, या विषयाशी संबंधित आपल्या आठवणींचं, स्मृतींचं आणि या विषयाची जी स्पंदनं आहेत त्या स्पंदनांचं जागरण. आणि हे जागरण करत असताना आता पाचही ज्ञानेंद्रियांनी जे जे म्हणून आपल्याला आठवतंय त्याचं जागरण, त्याला जागृत करायचंय. पुढच्या स्टेपकडे आपण जातोय. त्याला जागृत करायचं म्हणजे त्याला कार्यान्वित करायचं. या सगळ्या आठवणी आता आपण वरती आणल्यात. या सगळ्या आठवणींचं आपण मगाचपासून या आठवणींकडे आपण विशेष लक्ष देतोय. आता त्यातली जी स्पंदनं आहेत, त्यातला जो आनंद आहे त्याला जागृत करायचंय. त्याला जागृत करायचं याचा अर्थ या सगळ्या प्रसंगांमध्ये आपल्याला जो एक अतुलनीय असा आनंद मिळाला होता, खूप छान वाटलं होतं, खूप मस्त वाटलं होतं. सुख म्हणजे दुसरं काहीच नाही, हेच आहे असं या प्रत्येक प्रसंगात आपल्याला वाटलेलं, त्या सुखाच्या स्पंदनांची जाणीव, त्या आनंदाच्या व्हायब्रेशनची, लहरींची जाणीव. आपल्याला सगळ्यांना प्रॉस्पॅरिटीची स्पंदनं माहीत आहेत. ती कार्यान्वित करायचे, ती ॲक्टिवेट करायचे. पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरभर तो आनंद अनुभवायचा आहे. जणू काही आत्ता आपल्याला काहीतरी मिळतंय तर आपल्याला कसा आनंद होईल, तो आनंद अनुभवायचा. या सगळ्या प्रसंगांमधून हा आनंद पुन्हा एकदा अनुभवायचा. आणि पायापासून डोक्यापर्यंत या आनंदाच्या लहरींचं, स्पंदनांचं जागरण आपण करणार आहोत. हे जागरण करत असताना त्याच्याकडे आपलं अवधान आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष आहे याची जाणीव. आता संपूर्ण शरीरभर प्रॉस्पॅरिटी हा विषय आहे. आणि आता याच स्पंदनांमध्ये, याच लहरींमध्ये आपली प्रॉस्पॅरिटीशी संदर्भात जी काही स्वप्न आहेत, असा एखादा छोटासा विषय घ्यायचा. सोप्पा विषय घ्यायचा. त्या संकल्पांचं आपण स्मरण करू शकतो. जे जे तुम्हाला घडायला हवंय त्याचं स्मरण. तुमचे सगळे संकल्प आठवायचे. अगदी एखाद मिनिट आपण ही प्रक्रिया करणार आहोत. समृद्धी म्हटल्यावर तुम्हाला जे जे आठवतंय, तुमचं कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी, मुलं, तुमचं ऑफिस, करिअर, प्रोफेशन, अन्नधान्याची समृद्धी, धनधान्याची समृद्धी, अलंकारांची समृद्धी, ज्ञानाची समृद्धी, पुस्तकांची समृद्धी, निसर्गाची समृद्धी, जे जे तुम्हाला आठवतंय या सगळ्याकडे लक्ष द्यायचं. ह्या सगळ्याचं जागरण, आपल्या संकल्पांचं जागरण, आपले सगळे संकल्प पुन्हा आठवायचे. काय काय बरं गोल्स आहेत माझे, मला काय काय मिळवायचंय हे सगळं आठवायचं.
विविध प्रकारची समृद्धी, विविध प्रकारची लक्ष्मी, या लक्ष्मीचं आपण कोजागरीच्या निमित्ताने जागरण करत आहोत याची जाणीव. आणि आता हे जागरण करत असताना पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरभर ही समृद्धीची स्पंदनं आहेत. आता या स्पंदनांना आपण रिलीज करणार आहोत. या स्पंदनांना आपण या विश्वामध्ये पाठवणार आहोत. अगदी सोपी प्रक्रिया आहे. एक छोटंसं अफर्मेशन करायचं आहे, एक छोटंसं वाक्य म्हणायचं आहे. मी सांगणार आहे आणि तुम्ही ते 3 वेळा म्हणायचं आहे. मी स्वतःला समृद्ध होण्याची परवानगी देत आहे. आय अलाव माय सेल्फ टू बिकम प्रॉस्परस. पहिलं वाक्य, मी स्वतःला समृद्ध होण्याची परवानगी देत आहे. आय अलाव माय सेल्फ टू बिकम प्रॉस्परस. ही सगळी व्हायब्रेशन्स या शब्दांच्या वाटे आपण या सगळ्या विश्वामध्ये ह्या सगळ्या व्हायब्रेशन्स पाठवायच्या आहेत. ही स्पंदनं पाठवायची आहेत. आपापल्या शब्दात हे वाक्य म्हटलं तरी चालणार आहे. आय अलाव माय सेल्फ टू बिकम प्रॉस्परस. आपापल्या शब्दात 3 ते 4 वेळा हे वाक्य म्हणायचं. आणि आता पुढच्या वाक्याकडे जाणार आहोत. आपली सर्व समृद्धीची स्पंदनं जी आपण आत्ता जागृत केली, त्या सगळ्या व्हायब्रेशन्स त्याचं आपण आता या विश्वामध्ये प्रसारण करतोय, त्या विश्वाकडे पाठवायच्या आहेत. समृद्धीची ही जी स्पंदनं आहेत ती आपल्या आजूबाजूच्या संपूर्ण विश्वात, संपूर्ण युनिवर्समध्ये पाठवायची आहेत. श्वासाच्या माध्यमातून पाठवू शकता, विचारांच्या माध्यमातून किंवा या अफर्मेशन्सच्या माध्यमातून. पुढचं वाक्य, मी समृद्धी अनुभवण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. आय एम रेडी अँड आय एम एक्सायटेड टू एक्सपिरियन्स प्रॉस्पॅरिटी वन मोर टाइम. मी पुन्हा एकदा ही समृद्धी अनुभवण्यासाठी अतिशय उत्सुक आहे आणि तयार आहे. आय एम फुल्ली प्रिपेअर्ड अँड रेडी टू एक्सपिरियन्स प्रॉस्पॅरिटी. हे वाक्य म्हणत असताना या प्रॉस्पॅरिटीला कुठल्याही विशिष्ट व्याख्येत अडकवू नका. कुठल्याही प्रकारची प्रॉस्पॅरिटी अगदी काही काळातच तुमच्याकडे येणार आहे ही जाणीव मनात ठेवायची आहे. आणि हेही वाक्य उच्चारायचं. अगदी आजपासून पुढच्या 24 ते 48 तासात माझ्याकडे समृद्धी विषयक स्पंदनं येणार आहेत ही जाणीव मनामध्ये. आणि प्रॉस्पॅरिटी या विषयावरचं काहीतरी अगदी लगेचच माझ्या आजूबाजूला, माझ्या आयुष्यात घडणार आहे याची जाणीव. कुठलीही विशिष्ट दिशा त्याला द्यायची नाही. बट जस्ट से आय एम रेडी टू रिसीव्ह प्रॉस्पॅरिटी. ही समृद्धी, या समृद्धीच्या आगमनासाठी मी तयार आहे. मी उत्सुक आहे. जस्ट बी रेडी टू रिसीव्ह प्रॉस्पॅरिटी which is reaching you in next 24 to 48 hours. अगदी लगेच तुमच्याकडे पोहोचणाऱ्या या समृद्धीसाठी आपण तयार राहायचंय.
आणि ही स्पंदनच त्यासाठी आपल्याला भरभरून मदत करणार आहेत याची जाणीव यातलं कुठलंही वाक्य रिपीट करावं असं वाटलं तर यू कॅन रिपीट एनी अफर्मेशन इफ यू वॉन्ट. आणि जेव्हा आपल्याला वाटतंय की हे सगळा विषय, माझी संकल्प, माझी अफर्मेशन्स आणि ही समृद्धीची स्पंदनं मी भरभरून या विश्वामध्ये प्रसारित केली आहेत, त्याचं उत्तम प्रकारे पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जागरण केलंय. हे सगळं छान आपण पूर्णत्वाला नेतोय. हे सगळं पूर्ण होतंय याची जाणीव आणि या जाणीवेसह समृद्धीच्या स्पर्शापासून आपण सुरुवात केली आणि पुन्हा एकदा या समृद्धीचं दर्शन, स्पर्श आपण लवकरच अनुभवणार आहोत. या स्पंदनांसह, या जाणीवेसह सावकाश वर्तमानात यायचं. त्यासाठी 3 ते 4 वेळा दीर्घ श्वसनाची आवर्तनं. आणि अतिशय सावकाशपणे पुन्हा वर्तमानात यायचंय. आजची ध्यान साधना आपण इथेच संपवतोय. या ध्यानानंतरचे तुमचे जे अनुभव असतील ते निश्चितपणे आमच्यापर्यंत कळवा. जे कोणी यूट्यूबवर बघतायत ते कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकतात. काही विशिष्ट अनुभव आला समृद्धीचा, प्रॉस्पॅरिटीचा तर नक्की कळवा. आणि जे कोणी झूमवरती आमच्याबरोबर आहेत ते नक्कीच त्यांचा अनुभव शेअर करू शकतात. थँक्यू.